राम राम मंडळी. तर मंडळी आलोय बघा रानात आलोय. ह्या बाजूला हरभरा आहे बघा, इकडं गव्हा आहे आणि गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या रानात म्हणजे दोन्ही बाजूला, एका बाजूला गव्हा आणि एका बाजूला हरभरा आणि त्याच्यामध्ये बरोबर एक लसणाचा वापा आहे. तर काल लसणाला पाणी सोडलं होतं. काल तर काय पोचलं नाही, आज तरी बघूया पोचलंय का नाही. तर मित्रांनो, हे लसूण आहे आणि इथनं पुढं वर लसूण चालू होतं आणि इकडं निम्म्यातनं खाली हरभरा आहे. तर इथपर्यंत तर पाणी पोचलं नाही अजून, बघूया कुठपर्यंत पोचलंय. तर मंडळी पाहू शकता, इथपर्यंत पाणी पोचलेलं आहे. म्हणजे जवळजवळ अर्धा भिजलेला आहे आणि इथून खाली अर्धा वापा राहिलेला आहे. तर एकदम थोडंसं पाणी सोडलं आहे, म्हणजे लसणाला पाणी मुरत गेलं तर चांगलं असतंय. पाण्याचा स्पीड पाहू शकता. आणि इथपर्यंत लसूण आहे आणि इथून पुढे परत पुन्हा एकदा हरभरा चालू होतोय. इकडं असा हे लसणाचा वापा, सुरुवातीला हरभरा आहे, मध्ये लसूण आहे, त्याच्या पलीकडं पाताळ लसूण आहे आणि परत हरभरा आहे चालू होते. आणि हे बघा पाठ आहे लसणाचा, म्हणजे ह्याच पाटानं पुढं गव्हाला सुद्धा पाणी जाते आणि लसणाला सुद्धा पाणी जाते. इथं टी आहे मित्रांनो. तर टीची फक्त 2 मिनिटं फक्त थोडेसे डिले केलेत आणि पाणी सोडलेलं आहे. का तर लसणा पाणी मुरत जाईल तेवढं चांगलं असतंय. चला तर मग पोत पुन्हा एकदा हातातच ठेवूया. लसणा पाणी काल चालू केलं होतं, पण कालचा दिवसभर पाणी पोचलं नाही, आजचा दिवस पण पाणी पोचलं नाही. मित्रांनो, लसणाला पाणी काल चालू केलं होतं, कालचा दिवस पण गेला, आजचा दिवस पण आता 4:30 वाजल्यात, 6 वाजता तर लाईट जाईल. तर काल पण पाणी चालू केलेलं आणि आजचा दिवस पण गेला तरी पण पाणी पोचलं नाही. आणि आता उद्यापासून रातची लाईट चालू होईल, त्यामुळं कदाचित उद्यापासून लसणाला पाणी नाही भेटायचं, म्हणून थोडंसं पाणी वाढवूया. त्यासाठी पाणी घेऊन आलेलं आहे. तर थोडंसं पाणी वाढवलं म्हणजे कसं पाणी थोडंसं पटापटा येईल आणि पोचल, कारण अजून निम्मेपर्यंत पोचलेलं आहे, तिथून अजून बरंच पाणी जायचं आहे. आणि अख्खी टी उघडून पण उपयोग नाही, का तर लसणाला पाणी जितकं मुरत जाईल तितकं फायद्याचं आहे. त्यामुळं अजून थोडंसं पाणी नट डेलं करूनच नाही, थोडंसं पाणी जास्त सोडूया. चला तर मग.
तर मित्रांनो पाहू शकता आता सध्या पाण्याचं स्पीड कमी आहे, तर थोडंसं स्पीड वाढवूया. मित्रांनो नट नट डेलं केलं आणि थोडंसं पाणी तर वाढवून झालेलं आहे. आता बघूया 6 वाजेपर्यंत पाणी पोचतं का नाही. आता 6 वाजेपर्यंत पाणी पोचलं तेवढं बरंच आहे, कारण आजचा दिवसभर लाईट आहे आणि उद्यापासून रातचं पाणी चालू होते. तर बहुतेक उद्यापासून लसणा पाणी भेटायचं नाही. बघूया आता 6 वाजेपर्यंत पोचते का नाही. मित्रांनो नट ढिलं केल्यानंतर असं पोत्यानं झाकलं. पोत्यानं का झाकायचं तर सगळीकडे पाणी पसरण्यापेक्षा सगळं पाणी एकदम एका जागेवर पडतंय आणि त्याच्यामुळं पाणी चांगलं लसणार बसते. मुरत पाणी जाते, त्यामुळं पोतं झाकले. मित्रांनो तर 6 वाजल्यात पाहू शकता. आता सूर्य पण मावळाला आहे. तर 6 वाजल्यात बघूया काय परिस्थिती आहे, आणि मग आता घराकडे पण गेलं पाहिजे. मित्रांनो 6 वाजल्या, त्यामुळं लाईट पण गेली आणि लाईट गेल्यामुळे पाणी पण बंद झालेलं आहे. तर आज शेवटचा दिवस होता दिवसाची लाईट, आणि उद्यापासून रात्रीची लाईट चालू होईल. तर बघूया आता लाईट तर गेलेली आहे, तरी पण पाहूया पाणी कुठपर्यंत पोचले कुठपर्यंत नाही. पाहू शकता लाईट गेली तर पाणी पण थांबलेलं आहे. लसणाच्या वाफ्याला पाणी सोडलेलं ते बघा, पाणी मुरून ह्या पण वाफ्यात आलेलं आहे, गावाच्या वाफ्यात. तर मित्रांनो 6 वाजता लाईट गेली, आणि लाईट गेल्यानंतर इथपर्यंत आज पाणी पोचलेलं आहे. तर कामापुरतं पोचलेलं आहे, आणि इथून इकडं म्हणजे दाट लसूण आहे, आणि इकडं पातळ लसूण आहे, म्हणजे अजून बारका लसूण आहे. तर कामापुरतं तर पोचलेलं आहे, आणि याला बघूया आता कधी पाणी भेटते कधी नाही. आत्ताच 2-3 दिवसापूर्वी खतेच काढलेलं आहे. चला तर मग मित्रांनो, लाईट तर गेलेली आहे आणि आता ती काय आवडली नाही. बघूया आता कधी पाणी भेटतंय. जेव्हा मोटर चालू होईल तेव्हा लसणा पाणी देऊया. बघूया आता कसं काय होते. आणि आता संध्याकाळी म्हणजे तर सूर्य पण मावळला आहे, रात्र पण व्हायला लागलेले. चला तर मग आता घरी जाऊया. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये.